नमस्कार, अनिशा पुणेरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी नवरात्री स्पेशल कडाकणे बनवणार आहे। एकदम खुसखुशीत आणि चांगल्या प्रकारे बनवणार आहे। मी आत्ता ते दाखवण्यासाठी तुम्हाला हे साहित्य, हे मैदा आहे एक वाटी, हे अर्धीला थोडं कमीच आहे रवा, हे पिठी साखर आहे, हे कोमट करून घेतलेलं दूध आहे, हे तेल आहे आणि हे चिमूटभर मीठ आहे। आता मी हे एक वाटी मैदा घालत आहे, त्यामध्ये हे अर्ध्यापेक्षा कमी वाटी रवा घालत आहे। हे सगळं मिक्स करून घेत आहे। त्याच्यामध्ये मी मोहन करण्यासाठी एकदम थोडं तेल घालायचं, जादा घालायचं नाही। जादा तेल घातल्यानंतर एकदम मऊ होतात। एकदम थोडं 3 छोटे छोटे मी चम्मच तेल घातलेलं आहे। हे तेल एकदम कडकडीत करून घ्यायचं आपल्याला। हे तेल कडकडीत करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये घालायचं। हे कडकडीत एकदम झालेलं आहे। हे तेल मी या रवा आणि मैदा आहे ह्याच्यामध्ये मी घालणार आहे आणि नंतर हे एकजीव करून घेणार आहे। ही एकजीव करून घेईपर्यंत आपण इथे पिठी साखर कोमट दुधामध्ये, एकदम कोमट दुधामध्ये आपण हे ढवळून घेऊया। साखर आणि दूध एकदम एकजीव करून मी घेतलेले आहे। थोडंसं चवीपुरतं मी मीठ घालत आहे आणि हे दूध घालून मी आता ह्याला मस्तपैकी मळून घेते, नंतर आपणास दाखवते। मी हे सगळे पदार्थ घालून हे पीठ चांगलं मळून घेतलेलं आहे। ह्यामध्ये रवा, मैदा, तेलाचं मोहन, पिठी साखर, दूध कोमट करून त्यामध्ये पिठी साखर घातली होती। सगळं एकसारखं हे पीठ एकदम मऊसूद मळून घेतलेलं आहे। मी आता ह्याच्यावर आता मी हे ओले करून घेतलेला सुती रुमाल घालत आहे, म्हणजे हे आपण जे हे घातलेलं आहे त्यामध्ये रवा हा चांगला फुगतो। आपण हे सुती कापड झाकून ठेवायचं आणि अर्ध्या तासानं हे काढून आपण पुऱ्या तळायच्या। आता हे पीठ मळून अर्धा तास झालेलं आहे। एकदम मऊसूद असं पीठ हे मळलं गेलेलं आहे। हे पिठाचे आता मी आपणास एक कडाकणी करून दाखवते। त्याला एकदम हातावर आपण असे एकदम छोटंसंच मी घेतलेल्या हातावर एकदम मऊसूद करून घ्यायचं आणि आपल्या पोळपाटाला थोडंसं तेल लावायचं, म्हणजे चिटकत नाही। पीठ लावायचं नाही, पीठ लावल्यानंतर खूपच कडक होतील ते कडाकणेच आहेत, पण ह्याला आपण एकदम खुसखुशीत बनवायचं, म्हणजे लहान मुलांनाही खाता येईल, म्हाताऱ्या माणसांनाही खाता येईल। असं गोल 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 करून एकदम पुरीसारखं बनवायचं त्याला। आणि पुरीसारखं बनवल्यानंतर पुरीसारखं एकदम बनवायचं। मग ह्याला आपण माळ करण्यासाठी ह्याला आपण एकदम एका कडेला असं छिद्र पाडून घ्यायचं। हे असं छिद्र पाडून घ्यायचं म्हणजे ह्याच्यातून आपल्याला माळ होता येते। हे मी आता आपणास हे सगळे करून झाल्यानंतर तळताना दाखवते। हे पुऱ्या मी आता कडाकणे हे करून घेतलेले आहेत। आता कढई गरम करण्यास ठेवलेली आहे, ह्याच्यामध्ये मी तेल घालत आहे। तेल घातल्यानंतर हे तेल गरम झाल्यानंतर आपणास दाखवते। गरम करायचे आणि नंतर बारीक गॅस करायचा आणि तळायचं, म्हणजे जादा कडक होत नाहीत आणि चांगले होतात। हे तेल गरम झालेलं दिसते म्हणून मी थोडेसं पीठ घालून त्याच्यामध्ये बघते। हे पीठ वर आल्यानंतर समजायचं हे तेल एकदम गरम झालेलं आहे। तेल गरम व्हायला लागलेलं आहे। आता ते हे वरती आलेलं आहे, म्हणजे तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे। आता मी ही पुरी घालून आपणास तळून दाखवते। तेल आता गॅस आता थोडे मध्यम आचेवर ठेवते मी, एकदम गरम ठेवत नाही। ही पुरी आजूबाजूला थोडीशी लालसर झाली की समजायचं की ही पुरी तयार व्हायला लागलेली आहे। ह्या आपल्याला पुऱ्या फुगवायच्या नाहीत, हे कडक करायचे पुऱ्या। हे माझे कडक नेक बनवून पूर्णपणे तयार झालेले आहेत, एकदम खुसखुशीत झालेले हे बघा एकदम खुसखुशीत झालेले आहे। हे तुम्ही एकदा नक्की करून पहा
आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा. आणि मी जे बनवलेले आहे त्या प्रकारे जर बनवले तर खायला खुसखुशीत राहतात आणि 1 महिनाभर हे टिकून राहतात. म्हणून हे जर नक्की करून पहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, सपोर्ट करा. म्हणजे मी असे नवीन नवीन रेसिपी यामध्ये टाकत जाईन आणि तुम्हाला त्याचा फायदा होईल. थँक्यू.